दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा शुक्रवार दिनांक 16 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या ऐतिहासिक नगरीमध्ये पोहोचली असता कोल्हापूर येथील पत्रकार बांधवांनी फटाके वाजवून, ढोल तुतारी पारंपरिक वाद्य वाजवून पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्र मतदारसंघाची प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पत्रकारांच्या संवादाला सुरुवात झाली। यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा कोल्हापूर पत्रकार बांधवाच्या वतीने फेटा बांधून हार, शाल, महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी सुरू झालेली पत्रकारांना सोयी सवलतींपासून वंचित का ठेवलं जातं, असा रोकडा सवाल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सरकारला केला। कोल्हापुरात पत्रकारांशी श्री मुंडे यांनी संवाद साधला। ते म्हणाले, लोकशाहीच्या 4 मधील एकच स्तंभ सोयी सवलतींपासून वंचित का? पत्रकारांनी आधी स्वतःला हा प्रश्न विचारावा आणि मग व्यवस्थेला जाब विचारावा। समाजाचं दुःख मांडता मांडता पत्रकार मंडळीच विविध व्याधींनी जर्जर झाली। साठीनंतर त्यांना कोणी काम देत नाही, सरकारचं पेन्शनही मिळत नाही, अशी व्यथा श्री मुंडे यांनी बोलून दाखवली। ह्याचा जाब विचारण्यासाठीच महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी 20 ऑगस्टला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे यावं। संवाद यात्रेचा समारोप त्या दिवशी होईल। त्या एकत्रीकरणातून सरकारला जाब विचारू, असंही श्री मुंडे म्हणाले। यावेळी मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित होते।